होईना दोन्ही हस्त जोडून नमस्कार केला, आशीर्वादही दिला. 4 शब्द बोलायला मिळाला नाही. खंत मनाच्या ठिकाणी पण काही का असेना. नारायण नारायण पाताळ भुवनाच्या ठिकाणी आलोय. पाताळेश्वर कलिकाल आपल्या दरबारी विराजित असे. आपण आनंदी जागृती करा. आश्चर्य नवलकी चमत्कार या पाताळेश्वर तुझ्या कृतीनं मला अचंबित केलं रे. माझ्या मुखावटे माझ्या देवाचं नामविधान निघतं काय आणि क्षणात तुझ्या रागाचा मारा चढतो का? याला एकच कारण आहे. या माझ्या पाता फुलाचा यायचं असेल तर दादा देवताचा नामस्मरण त्या देवताचं नाव तुझ्या मुखात येता कामा नये म्हणून. म्हणजे देव नामाला तू बंदी घातली. जो माझ्या पाता भुवना देवाचं नाव होता कामा नये म्हणून. पाताळ भुवनाच्या ठिकाणी कुणीही देवाचं नाव घेत नाही. पण मला सांग रे, भूतकाळ विसरलास का? असाच एक दिनी तुझ्या दरबारी माझा प्रवेश झाला होता. सहज तुझ्या मुखावरती शब्द निघाले. देव ऋषी नारद मुनी ज्या देवतांनी आतापर्यंत आमच्या पूर्वजांचा कप्तानाघात केला त्यांच्या माथी आम्हाला सोडूक व्हायचं आहे. एखादा मार्ग सुचवा. भक्ती मार्ग मी तुला दाखविला. देवाची भक्ती केली, देव प्रसन्न झाला, वरदानही तुला दिलं. मग आता सांग मला, देव नामाला बंदी का आणि कशासाठी? ज्या देवाची भक्ती तू केलीस त्याच देव नामाला बंदी, भक्तीला बंदी. याच्या मुळाशी कारण आहे. असं कोणतं? यात माझा स्वार्थ लग्नाला होतं. त्या देवताची भक्ती करून त्या देवाला प्रसन्न करून घ्यावं एवढाच माझा उद्देश. म्हणजे भक्ती केली ती सुद्धा स्वार्थासाठी. आणि आज या पाताळ भुवनात वावरणारा प्रत्येक प्राणी वाचणारा भक्ती पासून वंचित तू करतोय. हरिनामाला देवनामाला बंदी तू घालतोय. तुझ्या बोलण्यात हसू येत आहे रे मला. नारायण नारायण तुझ्या बोलण्यात मला हे शब्द तुझ्या मुखातून निघत आहेत. एका बाजूला विचार केला असेल तर तुझी कृती अगदी वाखाणण्याजोगी आहे. पण दुसऱ्या बाजूला विचार केला असेल असं कोणता तर मन संभ्रमित होत आहे. तू करतोयस ते काय? राष्ट्र सुधरविण्यासाठी प्रयत्न करतोय. तुझं राज्य सुधरविण्यासाठी प्रयत्न करतोय. अरे पण राज्य सुधारताना माणसानं करायला काय हवं? अरे देश राज्य सुधारताना स्वतःच्या घरापासून सुरुवात करायला हवी. बोलण्याचा भाव एकच. अरे माझ्या कन्यावर माझे संस्कार आहेत. ज्या देव नामाला तू मला बंदी घालतोय, नवे नवे तर साऱ्या पाताळवासियांना बंदी घालतोय. तीच देव भक्ती, तीच ईश भक्ती अरे तुझ्या घरात शब्द मुखात ठेवलं. तुला समजा हे बोलण्याचं धाडस करू नको. सर्वांनी बंदी घालता आमचा बोलण्याचा भाव होता. नारायण नारायण काय रे म्हणावं तुला? वेड्या स्वतःला फसवितोयस का जगाला फसवितोयस हेच मला कळेन असं झालंय. अरे ज्या हरिनामाला तू साऱ्यांना बंदी घालतोय तीच देवतेंची भक्ती, देवतांची भक्ती तुझ्या सदनात कोण करताय? अरे तुझ्या कुशीतला जन्माला आलेली तुझी अरे आमच्या जन्माची सेवा करू ती देवाला केव्हाही न मागता त्या देवापर्यंत आला नाही आत्मविश्वास. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या दरबारात मी हेच होतो. लगबगीनं तुझी कन्या निघाली होती. सांग रे तुझी बोर गेली ती कुठं? वनशोभा पाहण्यासाठी गेली. वनशोभा पाहण्यासाठी आज्ञा मिळली. अरे यालाच म्हणतात आपलेच नेत्र आणि आपलीच बोट. अरे बोटची बोट तुला भक्ती दे. तुझी बोट त्या शिवशंभू महादेवाची भक्ती करण्यासाठी देवाच्या
अशी भक्ती केली असे तो पोटची सोपचा बंगाल नाही काय करतो भलाला गेला तो काय करतो तो फिरा पाताळेश्वरा म्हणे देव नावाला बंदी आजपासून देवाचं नामविधान घ्यायचं नाही. अरे देवभक्तीशिवाय कुणाचं कल्याण झालंय. पण देवभक्तीचा महिमा तुला काय कळणार. अरे तू देवतेची भक्ती केली, स्वार्थापोटी भक्ती केली. भक्ती अशी असावी का? मुळीच नाही. भक्ती परमेश्वराची भक्ती करताना निस्वार्थ भक्ती करायला हवी. तो परमेश्वर भक्तीचा वकीला परमेश्वर तुमच्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण केल्यापासून कधीही राहणार नाही. म्हणून देवाचं नामविधान, देवाचं भजन, देवाचं कीर्तन मी करतोय, तुम्ही ते करा. हरी बोला बोला बोला, हरी बोला बोला बोला, बोला ना. आता काळजी करू नका, तो गेला. हरी बोला बोला बोला, हरी बोला बोला बोला, हरी बोला हो हसता खेळता. हरी बोला हसता खेळता. हरी बोला बोला बोला, हरी बोला बोला बोला, हरी बोला बोला बोला, हरी बोला बोला बोला, हसता खेळता. हरी बोला गाता, हरी बोला खाता, हसता खाता हसता हसता. हरी बोला गाता गाता, हरी बोला गाता, हरी बोला गाता, हरी बोला खाता.